तुम्हाला माहिती आहे का नागपंचमी हातून का साजरा केला जातो? चला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज ब्लॉग बनवचा असा तर श्रावणाचं पहिलं सण म्हणजे नागपंचमी, त्याचा आज ब्लॉग बनवचा असा. तर तुमका दाखवते कशा पद्धतीने नागपंचमी साजरी करतात ती. चला तर व्हिडिओ चालू करूया. मी तुमका दाखवते कशा पद्धतीने तयारी केली मी. चालू असं तयारी. तर नागोबा आम्ही ठेवला इकडे, हे बघा हवाच्या पानात. अजून पुढची तयारी करूची असा. हे बघा फुला बेल दुर्वा सगळं काय काय आणून ठेवलेला. आता पूजा करूची असा. तुमका दाखवते मी कशा पद्धतीने पूजा बिजा करता ती. हे बघा सगळी तयारी करूची असा अजून बाकी. चला तर तुमका मी दाखवते. चलो गाईज. तर मित्रांनो तुमका मी पूजा करताना दाखवते. पूजा करून घेऊया, पूजा करून घेऊया. तर मंडळीनं पूजा करून झालेली असा. माझी फिंगर थोडे गेली वाईस ती घामामुळे त्या कारणात. हे बघा तुमका दाखवतंय पूजा करून झालेली आहे मस्तपैकी. बघा तर आता मी तुमका दाखवते पातोळे कसे करतात ते. दरवर्षी ताप दाखवायचं. तर हे बघा ही असं हळदीची पानं. ज्या मिश्रण मेन म्हणजे आणि हा आपला पीठ तांदळाचा. तुम्ही तुमका दाखवते मी कशा पद्धतीने करता ते पातोळे. सगळे करतात ते मला माहिती असत, पण आपण कसे करतो ते बघायचे तुमका मी. तर आपण सर्वप्रथम एक पान घेऊया. ये देखो, देख सकते हो आप. इसको नहीं. आणि पुढला काढून टाकतात. आणि चालू आहे. यस, पीठ करायचं या. ऐसे ऐसे करने का मेरे को भी नहीं आता. अजून पीठ घेऊ. पुढे पुढे ताप पातळ कर. आता बघ थंड झाला बघ. आडवा बघ मसा घालतो. दिवस नाही आता खोबरं आणि गूळ. आता बंद करू. बघ गे. तर मंडळी न झालं झाली पातळी माझ्या स्टाईलमध्ये. बाकीचा पान का बघूया. एक कम्प्लीटेड. आणि बघा ती चिरी मोठी. हे बघा त्याच्यात दोन होते ना.
दोन परत. ऐसे पीट लेंगे। ऐसे ऐसे करने का, ऐसे ऐसे अब तुम्हें दिखा रहा हूँ, देख सकते हो पिठाची वाटच लागतं. ही वाकडी झाली ती होय. झाली बघा. पातळ कर मात्र बाकी काय नाही. बघ असं घे. मऊचं असतं. हा बघ. ह्याच्यात मोदक करतात ना. आता आपण मोदक करणार, पातळ झाले बस पुरे. आज आता मोदक करणार आपण. रिपीट सगळी फिर से एक बार एक ट्राय. यार मी परत गेला. हा असे करते, असे करतात. आता लक्ष दे माझ्या. अशा शिवाय याची मदत. इसकी तो मैंने वाट लगा दी. पहिल्या ट्राय मध्ये होणार नाही, आपण दुसऱ्या ट्राय मध्ये सक्सेसफुल करूया. खूप दिवसांनी घेतलंय ना करू, त्या कारणान होणार नाही ते. नाहीतर माका पण येतात मोदक करू, काही नवीन बघ नाही. जरा असा फाटला मोदक साईडीसून. तुम्हाला माहिती आहे का नागपंचमी हा सण का साजरा केला जातो? चला तर या पाठीमागची कथा मी सांगतो. तर परीक्षित नावाचा एक महान राजा होऊन गेला आणि त्या राजाचा मृत्यू एका सर्पाच्या दंशामुळे झाला. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यामुळे त्याच्या मुलाने सर्व सर्पकुळाचा वंशाचा नाश करण्याचा संकल्प केला आणि हवन सुरू केले. हवन सुरू झाल्यानंतर सर्व साप त्या हवनामध्ये येऊन जळू लागले आणि असं करत करत जे काही आजूबाजूचे सर्व साप होते त्यांचा नाश होऊ लागला. असं व्हावं नाही म्हणून एका आस्तिक मुनीने त्या हवन चालला होता तो उद्ध्वस्त करून टाकला. ज्या दिवशी ती पूजा विध्वस्त केला त्या दिवशी होता श्रावण महिन्यातील शुल्क पक्ष होता आणि त्या दिवशी होती पंचमी तिथी. तेव्हापासून सर्पाचा राजा त्या ठिकाणी सर्पराजाने सर्पदेवाने एक आशीर्वाद दिला की कोणीही मनुष्य त्या ठिकाणी माझं पंचमीच्या दिवशी शुल्क श्रावण महिन्यात शुल्क पक्षातील पंचमीच्या दिवशी जो कोणी माझं पूजन करेल त्यांना कधीही मात्र ठिकाणी सर्पांकडून त्रास होणार नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हर हर महादेव.